आणि सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मी करार संदर्भात। वाल्मी करारची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सरकारी वकिलाकडून मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे। करारच्या संपत्तीचा तपास करायचा आहे असं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे। तर कराड संपत्तीबाबत सीआयडी चौकशीची गरज नाही असं कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। सध्या केज कोर्टात सुनावणी सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, सध्या कोर्टात कोणत्या निकषावर सुनावणी सुरू आहे? दुसरं म्हणजे सुनावणी दरम्यान कोणकोणत्या प्रकारचे युक्तिवाद करण्यात येत आहेत? नक्कीच पाहिलं वाल्मी कराड जे आहे त्यांना आता केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आता सुनावणी जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। सुनावणी तब्बल 35 मिनिटं जी आहे ती सुनावणी चालली। यामध्ये सरकारी वकील आपण जे आहे आता वाल्मी कराड यांना 10 दिवसाची कोठडी द्यायची मागणी करण्यात आली। त्यामध्ये हत्येचा सहभाग तपासत आहे, त्यासाठी सीआयडी कोठडी द्या। वाल्मी कराड यांचे व्हाईस सॅम्पल घेतले अधिकाऱ्यांनी, त्यांचे देखील बरोबर आहे आणि देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का याचा तपास करायचा आहे। त्याचबरोबर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये तपास करायचा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। त्या हत्येचा सहभाग आहे का नाही याचा तपास करायचा आहे। इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली का याची देखील तपास करायचा अशी मागणी आता सरकारी वकिलांनी केल्या माध्यमातून आता त्यांनी 10 दिवसाची कोठडी जी आहे ती मागितली आहे। तर यामध्ये आता वाल्मी कराडचे वकील देखील यांनी देखील आता युक्तिवाद ठोंबरे यांनी सुरुवात केलाय। संपत्तीबाबत सीआयडीला चौकशीची गरज नाही असं देखील त्यांनी म्हणलं। न्यायालयीन कोठडी द्यावी, 14 दिवसात सीआयडीकडे तपास होता, काय केला असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। वाल्मी कराड हे खुनाच्या गुन्ह्यात सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हणलं आहे। 15 दिवस काय तपासले मग असं देखील त्यांनी म्हणलं। त्याचबरोबर बँक खात्याची त्यांनी विचारलं होतं, बँक खाते चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार आहे असं देखील त्यांनी म्हणलं। त्याचबरोबर याआधी 14 गुन्ह्यामध्ये वाल्मी कराड यांना निर्दोष सुटका झाली होती असं देखील त्यांच्या वकिलांनी म्हणलं आहे। तर घुले आणि सुदर्शन घुले यांचा आणि कराडांचा कुठेही संबंध नाही असं देखील त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद जो आहे आता कोर्टात केला आहे। त्यामुळे आता आरोपींना न्यायालयाची कोठडीची गरज नाही असं देखील त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे। आणि आता जर बघितलं तर थोड्या वेळामध्ये आता न्यायालय जे आहे काय निर्णय घेता हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण थोड्याच वेळामध्ये न्यायालय जे आहे त्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। जी 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 धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।